काल मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी अभूतपूर्व असा मोर्चा झाला आणि ह्या मोर्चानंतर आता जी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्यामध्ये चाकरमान्यांची काय चर्चा होते, काय कालच्या मोर्चाबाबत हे चाकरमाने सांगतायत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सांग, कालच्या मोर्चाबाबत काय म्हणशील? मला असं वाटतं की गेली कित्येक वर्ष हिंदी भाषिक या महाराष्ट्रात राहतात आहे, तर त्यांना थोडंफार तरी मराठी शिकलं पाहिजे। इतकी वर्ष ते आपला रोजगार आणि पोटा पाण्यासाठी इथे येतात आहे, तर त्यांनी मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे असं मला तरी वाटतं। मित्र, काय सांगशील? आता सध्या तू चर्चेत आहे, मराठीचा मुद्दा काय बोलशील? मराठी तर येणार पाहिजे आणि मराठी लाईक तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तर लाइक मराठी हा शिका, मतलब हिंदी में बोले हल्का चलेगा, मतलब मराठी में सीखने में कोई इशू नहीं है। अभी हर लैंग्वेज में तो हर लैंग्वेज इजी होती है। एंड देन मतलब जो गवर्नमेंट है ना, उसको भी ऐसा करना चाहिए कि एटलीस्ट महाराष्ट्र में मराठी को सिखाने के लिए जो लोग दूसरे स्टेट से आ रहे हैं उनके ऊपर भी थोड़ा खर्चा करना चाहिए कि ना इजीली हम लोग महाराष्ट्र में अगर कोई बाहर से आ रहा है एंड देन उसको मराठी नहीं आती है तो वो सीख सके। ऐसा करना चाहिए ताकि लोग जो दूसरे लोग मराठी बोलते हैं उन लोग का इमोशंस हर्ट नहीं हो। जिसे आता है उसे बोलना चाहिए, कंपल्सन नहीं होना चाहिए। दूसरे इधर से आते उनको कैसा बोलना नहीं होता है तो क्या? नहीं, जो बहुत साल से इधर आए हैं उनको अगर आता है तो उन्हें बोलना भी चाहिए, अगेंस्ट नहीं होना चाहिए किसी के लिए। कालचा मीरा रोडचा मोर्चा फक्त मराठी संबंधित होता। एखाद्या व्यापाऱ्याने जो मोर्चा काढला त्याबद्दल मुस्कटबाजी जरा पण झाली नाही, पण जेव्हा एखाद्या मराठी संघटनेने मोर्चा काढला तेव्हा बऱ्यापैकी मुस्कटदाबी झाली। जर तो मोर्चा राज्य सरकारने व्यवस्थित हाताळला असता तर इतका गाजावाजा झाला नसता। ही मुस्कटदाबी फक्त मराठीचीच होते, तर आम्ही काय फक्त हिंदीच्या विरोधात नाही आहोत। हा विषय मुद्दाम राजकीय पक्षांनी भरकटवला। फक्त विषय होता 1ली ते 4थी, पण यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विषय चांगल्या प्रकारे रंगवून ठेवला आहे। मीरा रोडचा काल मोर्चा होता, एकचं खूप बरं झालं आहे, कारण काही मी न्यूजमध्ये जेवढं वाचलं आहे किंवा यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये 2 पॉईंट होते भरपूर। एक मराठी जे मराठी भाषिक आहेत ते, आणि एक जे बाहेरून आले आहेत ते किंवा जे मराठी नाही आहेत ते। काही जसं ते बिल्डर केडिया यांचे मी इंटरव्ह्यूज वाचलं होतं, अक्षरशः चुकीच्या पद्धतीचं ते बोलत होते की मी मराठी मला येत नाही किंवा मी मराठी बोलणारच नाही, मी गेली 40 वर्ष राहते, मी गेली 50 वर्ष राहते, मी मराठी बोलतच नाही। हे का फार चुकीचं आहे। आणि दुसऱ्या बाजूने मी वनसे किंवा कोणत्याही मराठी भाषेचं इंटरव्ह्यू काही ऐकलं, त्यांनी की खूप जणांना सांगितलं आहे की आम्ही सांगत नाही आहे की तुम्ही मराठी एकदम फ्लुएंट म्हणा किंवा तुम्ही निबंध लिहा किंवा तुम्ही एकदम त्याच्यावरती डॉक्टरेट घ्या मराठीमध्ये, पण तुम्ही एक बेसिक मराठी तर बोलू शकता। गेली 10 वर्ष तुम्ही राहताय, 15 वर्ष राहताय, 20 वर्ष राहताय, 30 वर्ष राहताय, तुम्ही एक 4 शब्द पण बोलू शकत नाही मराठी। आणि हे जे मारलं, हे का मारलं ह्याच्यावरती मी काही व्हिडिओज बघितले, त्यांनी म्हणजे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे एक असं आहे की मला येत नाही आहे पण मी ट्राय करतो बोलायचं, दुसरं आहे की मी बोलणारच नाही, तर ते चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।